आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत सहकारातून समृद्धीकडे. राष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त समन्वित रूपक. लेखन विशाल बोरे. सादर करते सूरज गोळे. निवेदन समीर शिरवळकर आणि ज्योती हातेकर. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. सहकार ही अपना धर्म, सहकार ही अपना करम, सहकार से करता वतन आगे कदम आगे कदम. महाराष्ट्राला सहकाराची भूमी म्हणून ओळखल्या जातं. देशातील सर्वाधिक सहकारी साखर कारखाने, सहकारी पतसंस्था, सहकारी बँका महाराष्ट्र राज्यात उदयाला आल्या आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथून देशातील सर्वात पहिल्या सहकारी साखर कारखान्याची संकल्पना उदयाला आली आणि महाराष्ट्रात सहकार चळवळीचा श्रीगणेशा झाला असं म्हणता येईल. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याची 31 डिसेंबर 1950ला स्थापना झाली आणि पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योगाला नवी चालना मिळाली. त्यामुळेच विठ्ठलराव विखे यांचा उल्लेख सहकार महर्षी म्हणून केला जातो. आज महाराष्ट्रातील साखर उद्योग देशपातळीवर पोहोचला असून याला कारणीभूत राज्यातील सहकाराचा झालेला उदय होय. महाराष्ट्र हे भारतातील सहकार चळवळीतील विस्तारित राज्य असून त्यास प्रदीर्घ असा इतिहास आहे. सहकार हे महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतो. महाराष्ट्रात जवळपास 2,18,000 सहकारी संस्था आहेत. सहकारी संस्थांचा विचार करता महाराष्ट्र हे देशातील सर्वात विकसित राज्य आहे. महाराष्ट्रात क्वचितच एखादे खेडेगाव असेल ज्याला सहकारी चळवळीचा स्पर्श झालेला नाही. महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीचा विकास त्रिस्तरीय रचनेमध्ये झालेला आढळतो, ज्याच्या अग्रभागी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मध्यम स्तरावर जिल्हा सहकारी बँक आणि तळाशी प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत. सहकारी चळवळीचं यश हे सहकारी संस्थांच्या संख्यात्मक वाढीपेक्षा सभासदांच्या नैतिकतेवर अधिक अवलंबून असतं असं महात्मा गांधीजी म्हणत. हाच विचार अधिक विस्तारित करण्याचं काम महाराष्ट्र राज्यानं केलं. सहकारी संस्थांच्या मदतीनं शेतकरी समृद्ध झाला आणि म्हणूनच मागील वर्षीच्या साखर हंगामात ऊसाच्या विक्रमी उत्पादनामुळे साखर उत्पादनात महाराष्ट्राने जागतिक स्तरावर ब्राझीलनंतर दुसरा तर देशात पहिल्या क्रमांकाचा विक्रम केला आहे. सहकार की मजबूत डोर है, भारत विकास की ओर है. आवाज दो हम एक हैं, हम एक हैं. आवाज दो हम एक हैं, हम एक हैं. मुश्किल वो लम्हे बीत गए, सहकार किया जंग जीत गए. सहकार में अद्भुत शक्ति है, परवशता से अब मुक्ति है. आवाज दो हम एक हैं. तुम्हाला माहिती आहे का, भारतात सुमारे 8 लाख सहकारी संस्था अधिकृतपणे मान्यता प्राप्त आहेत. त्यातील 2,18,000 महाराष्ट्रात आहे, ज्यामध्ये बहुतेक कृषी, बँकिंग, गृहनिर्माण, सहकारी पतसंस्था, सहकारी बँका, ग्रामीण वित्त संस्था, गावोगावी असणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. देशभरात डिसेंबर 2022 पर्यंत 1,267 बहुराज्यीय सहकारी संस्था स्थापन झाल्या असून त्यापैकी 585 संस्था एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्राने सहकार क्षेत्राला नेहमीच दिशा देण्याचं काम केलं आहे. सहकारातून समृद्धीच्या मंत्राचे पालन करीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सरकारने सहकारी संस्थांच्या माध्यमातून करोडो लोकांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याचा निश्चय केल्याची भावना देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली होती. निर्भय नहीं हम गैरों पर, हम खड़े हैं अपने पैरों पर. जब साथ सभी का मिलता है, सहकार से जीवन चलता है. हो गांव या कोई कस्बे से, सब जुड़े सहकार के जज्बे से. सहकार में शामिल है धर्म, भारत करता आगे कदम. आवाज दो हम एक हैं, हम एक हैं. सहकार क्षेत्रामुळेच अकोल्याला जागतिक पातळीवर ओळख मिळाली हे कधीच विसरून चालणार नाही. कापसाच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी 1886मध्ये हैदराबाद ॲक्टमधील तरतुदीचा अवलंब करत तेव्हाच्या अकोला आणि आताच्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली कृषी बाजार समिती स्थापन करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस विकण्यासाठी हक्काची जागा मिळाली. थेट व्यापाऱ्याला एकाच ठिकाणी सगळा कापूस विकता येऊ लागला. बाजार समितीच्या नियमात राहून माल खरेदी करणं व्यापाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलं. यामुळेच राज्यात जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचा विकास झाला. त्या काळी अकोल्याची ओळख कॉटन सिटी म्हणून देशभरात होती. या कारणानेच कॉटन उद्योगासाठी अकोला शहराला जोडले जाणारे रेल्वेमार्ग टाकण्यात आलेत. यवतमाळ, अमरावती, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जळंब, खामगाव, आर्वी, पुलगाव या रेल्वेमार्गांची निर्मिती झाली ती यामुळेच. अकोला जिल्हा आणि विदर्भातील कापूस गाठी मुंबईच्या बंदरावर आणि तेथून मँचेस्टर, लँकेशायरच्या मिलसाठी नेण्याची व्यवस्था उभारण्यात आली. हा इतिहास विसरता येणार नाही. यामुळेच राज्यात सहकार्याचे जाळे विणल्या गेले आणि सहकारातून समृद्धीकडे हे ब्रीद अधिक दृढ होण्यास मदत झाली. सहकार क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे महाराष्ट्रात असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती होय. मोठ्या आणि किरकोळ विक्रेत्यांकडून होणाऱ्या शोषणापासून शेतकऱ्यांचं संरक्षण व्हावं, एकाच ठिकाणी विविध व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या मालाला अधिक दर मिळावा आणि विश्वासपूर्ण व्यवहार व्हावे, या उद्देशानं शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून सहकारी तत्वाने उभ्या झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या भूमिका बजावत असतात. आपल्या कृषी मालाला योग्य भाव मिळेल या विश्वासामुळेच राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात कृषी माल विक्रीसाठी घेऊन येत असतात. शेतकऱ्यांसाठी पतपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था म्हणून महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था आणि गावोगावी असणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. महाराष्ट्रात 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि 350पेक्षा अधिक अर्बन कोऑपरेटिव्ह बँका सहकारी तत्वावर शेतकऱ्यांसाठी कार्य करीत आहेत. सहकार ही अपना धर्म, सहकार ही अपना करम, सहकार से करता वतन आगे कदम, आगे कदम. सहकार क्षेत्र अधिक समृद्ध करण्यामध्ये अकोला जिल्ह्याचा उल्लेख नेहमीच अग्रस्थानी राहिलेला आहे. अकोल्यातील 114 वर्षांच्या सेवेचा इतिहास लाभलेली दी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहिली जिल्हा सहकारी बँक होय. या बँकेचे आरंभीचे नाव दी अकोला सेंट्रल अर्बन बँक अकोला असे होते. 1908 मध्ये अकोला जिल्ह्यातील 12 प्रमुख समाजसेवी लोकांनी मिळून त्या काळी अस्तित्वात असलेल्या 13 गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांना कर्ज पुरविणारी सेंट्रल बँक अकोला येथे काढावी असा ठराव केला गेला. तशी नोंदणी करण्यासाठी रीतसर अर्जही केला. त्या काळात हेमिंग्वे सहकारी संस्थांचे रजिस्ट्रार होते. त्यांनी
5 फेब्रुवारी 1909ला बँक रजिस्टर केल्याचं सर्टिफिकेट दिलं. सहकाराची तत्त्व आणि सहकारी संस्थांचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी सरकारनं खास प्रचारक नेमले होते. लोकांची मनं सहकाराला अनुकूल करण्याचे पुष्कळसे काम KP भट या अधिकाऱ्यांनी केले. शासनाकडून सहकारी चळवळीला नेहमीच सहकार्य केलं गेलं. 1960 पासून अकोला जिल्ह्यातील सहकारी चळवळीला विशेष गती मिळाली. राज्याचे माजी सहकार आणि कृषी राज्यमंत्री नानासाहेब सपकाळ हे 1959 साली अकोला सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी तर रामराव झनक उपाध्यक्षपदी निवडून आलेत. त्यावेळी माजी आमदार शामराव देवराव धोत्रे हे मानद सचिव होते. तेव्हापासून बँकेची प्रगती अतिशय झपाट्यानं झाली. यामध्ये अण्णासाहेब कोरपे यांचे योगदान कोणीही विसरू शकणार नाहीत. शेतकरी मागतील तेवढा पैसा उपलब्ध करून देण्याची तयारी बँकेनं दर्शवली. ग्रामीण भागात बँकेनं वसुलीचा उच्चांक मोडला. तेव्हा बँकेच्या या खास कामगिरीचे अवलोकन करण्याकरता भारत सरकारचे सहकार मंत्री BS मूर्ती, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब भारदे आणि रजिस्ट्रार LN बोंगीरवार यांनी बँकेस भेट दिलेली आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचे सर्वांगीण हित डोळ्यासमोर ठेवून सुमारे 120 वर्षांपूर्वी सहकार चळवळींची सुरुवात प्रथमतः महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रात तिची बीजे पेरल्या गेली. महाराष्ट्रातच ती रुजली, वाढली आणि तिचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की संपूर्ण भारत सहकारी चळवळीने ढवळून निघाला पाहिजे. सहकार चळवळीचे प्रणेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी गोरगरीब शेतकरी, मजूर, कष्टकरी यांच्या सर्वांगीण कल्याणाचा विचार करून सहकार चळवळ महाराष्ट्रात अधिक मजबूत केली. सन 1912 मध्ये संपूर्ण आशिया खंडातील पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था ही मुंबईत स्थापण्यात आली. भारतातील सहकारी चळवळीच्या 120 वर्षांचा इतिहास बघता ग्रामीण महाराष्ट्रातील आर्थिक सामाजिक परिवर्तनाचा आलेख उंचावत गेला. यामध्ये राज्य शासनाच्या बरोबरीनं सहकाराचा मोलाचा वाटा आहे. या कालावधीत सहकारी चळवळीने अनेक चढउतार अनुभवलेले आहेत. ग्रामीण समाज रचनेमध्ये आज सहकार जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. सहकारी क्षेत्राच्या विकासामुळे ग्रामीण भागात कृषी मालावर आधारित नवीन उद्योग स्थापन झालेत. दुग्ध व्यवसाय, साखर उद्योग, तेल गिरण्या, प्रक्रिया उद्योग तसंच सुधारित बी बियाणे, प्रगत तंत्रज्ञान, रासायनिक खते, पाणी पुरवठा, पीक संरक्षण यासारख्या सुविधांमुळे शेती उत्पादनात वाढ होऊन पिकांचे सरासरी उत्पादन वाढले आणि राष्ट्र विकासाला आपोआप चालना मिळाली. त्याचप्रमाणे सहकारामुळे अनेक पूरक आणि जोड व्यवसायांच्या विकासाला मजबूती येऊन कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, वराहपालन, मेंढीपालन यासारखे व्यवसाय स्थापन झाले. समाजाच्या गरजेतून उभी राहिलेली आणि समूह शक्तीतून विस्तारित पावलेली सहकार चळवळ आज कोणत्या वळणावर आहे याचा मागोवा घेणं गरजेचं आहे. आज सहकारी चळवळीने पाणी पुरवठा, पतसंस्था, सहकारी बाजार, बँक अशा बहुअंगी व्यवसायात आणि उद्योगात आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे. सामान्य माणसांच्या विकासाला हातभार लावणारे जे काही व्यापक उपक्रम आहेत त्यांना सहकारी क्षेत्र सहाय्य करतं आहे. सहकार चळवळीने कालानुरूप स्वतःला बदलणं आवश्यक आहे. देशात रोजगार निर्मितीसोबतच आर्थिक विकास वाढवण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे. पुढील काळात केंद्र सरकार सहकार विद्यापीठाची स्थापना करून त्या माध्यमातून बँक, दुग्ध व्यवसाय, कृषी, विपणन क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा, सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतला आहे. त्यामुळे सहकार चळवळ ही कालबाह्य होणार नसून या चळवळीचं भविष्य उज्ज्वल आहे. सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये
शेतकऱ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार 17 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याची दालनं खुली झाली. हा निश्चितच ऐतिहासिक निर्णय म्हणता येईल. सहकारामुळे शेतकऱ्यांना एक विश्वास निर्माण झाला आहे. तालुका स्तरांवर असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत असतात. त्यामागील कारण म्हणजे बाजार समित्यांप्रती शेतकऱ्यांना असणारा विश्वास होय. त्यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करणं ही काळाची गरज आहे. ई-नाम सारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना देशातील कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीला आपला कृषीमाल विकण्याची सोय उपलब्ध झाली असून सहकार क्षेत्रामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून देश प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी सहकार क्षेत्र अधिक मजबूत होणं गरजेचं आहे. सहकारातून रोजगार आणि समृद्धीच्या अनेक वाटा निर्माण होणार असून गावांपासून शहरांपर्यंत पोहोचलेली सहकार चळवळ अधिक वृद्धिंगत झाल्यास शेतकरी, शेतमजूर, कामगार समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. आसाम से गुजरात तक, कश्मीर से केरला तक, एक है हम एक है, आवाज दो हम एक है, हम एक है, आवाज दो हम एक है, हम एक है, आवाज दो हम एक है, हम एक है. आताच आपण राष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त सहकारातून समृद्धीकडे हे समन्वित रूपक ऐकलत. लेखन विशाल बोरे, सादर करते सूरज गोळे, निवेदन समीर शिरवळकर आणि ज्योती हातेकर. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.